भाषा जर कापण्याची असेल तर आम्ही त्यांना तसेच उत्तर देऊ. नवनीत राणा. दर्यापूरच्या कल्लार गावात सभेदरम्यान शनिवारी रात्री झालेल्या राड्यामध्ये खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. या संदर्भात आतापर्यंत 45 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सभास्थळी काही लोकांकडून नवनीत राणांना चुकीच्या पद्धतीने इशारे करणे सुरू होते. नवनीत राणांना मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. नवनीत राणांच्या अंगावर थुंकण्याचा प्रयत्न झाला, त्याचप्रमाणे खुर्च्या देखील फेकण्यात आल्या. या प्रक्रियेला प्रत्युत्तर देत त्यांची भाषा जर कापण्याची असेल तर आम्हीही त्यांना जशास तसं उत्तर देऊ, असे माध्यमांशी बोलताना माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या. सगळी टीम बाहेर निघाली आहे पोलीसवाल्यांची. रात्री त्यांनी SP साहेबांनी बोलून, ठाणेदार होते आणि जे इलेक्शनमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी असते ते अधिकारीसुद्धा तिथे होते आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, मॅडम एकालाही आम्ही सोडणार नाही. आणि ज्यांनी जे रात्री ज्या पद्धतीने केला, शांतिप्रिय, म्हणजे लोकसभामध्ये आम्ही पूर्ण शांतिप्रिय काढलं होतं आणि आत्तासुद्धा शेवटचे 2 दिवसच उरले होते, पण ज्या पद्धतीने ते हुटिंग करत होते, हुटिंग केल्यानंतरसुद्धा मी शांती वापरत होती. कारण माझी सभेमध्ये काल 200 ते 250 लोक अपंग लोक बसले होते आणि ते सगळे माझी भेटी करता आले होते. आणि जेव्हा मी भाषण करत होती लांबवरून ते मला पाहून हुटिंग करत होते. तर एवढा लांब होता अंतर, फक्त एवढंच ऐकू येत होतं कारण एवढे मोठे साऊंडमध्ये अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर आणि माझे काही लोक तिथे उभे होते आणि ते ऐकत होते आणि ते चुकीच्या शब्दांनी सगळ्या गोष्टी मायावर बोलत होते. तर माझे लोकांनी म्हटलं, शांती ठेवा, आम्हाला काहीच कोणासोबत करायचं नाही आहे, शांतीने आम्ही सभा करून निघणार आहे. सभा झाल्यानंतर मी सगळे लोकांना भेटत होती, जसं मी नॉर्मली सगळ्यांना भेटून, मला कार्यक्रम संपल्यानंतरही अर्धा तास लागतात. खाली आली, कॉन्स्टेबल महिला होत्या त्यांच्यासोबत बोलली, मग जे हँडिकॅप लोक होते त्यांच्यासोबत बोलत होती मी, लहान लहान मुलं माझे सभेमध्ये होते, त्यांच्या आईसोबत त्यांच्या मुलांसोबत बोलत होती. ते बोलताना सरळ तिथून कि तेरे को मार देंगे, तेरे को काट देंगे, हम अल्लाह के बंदे, हम अल्लाह के लोग हैं, तेरे को दिखाएंगे. मैं बोली, शांत रखो भैया, कोई किसी को कुछ गड़बड़ नहीं करनी है, तुम कुछ भी क्रिएशन यहाँ करो मत. बस मी असं बोलणं आणि त्यांनी खुर्च्या उचलणं आणि आमच्या लोकांवर आणि आमच्यावर जोरात जोरात खुर्च्या मारण्या सुरू केल्या. आणि तेव्हाही सुद्धा मग माझे काही लोक आले आणि त्यांनी मला गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मग मी पाहिलं की अजय देशमुख सारखे आणि त्या खल्लार गावाचे जे एक कार्यकर्ता ते झोपले होते आणि मी लेट पोचले, मग परत ते उठून आले होते. त्यांना जर मी काल नसती तर या दोन्ही माणसाचा जीव त्या लोकांनी घेतला असता. आणि ज्या पद्धतीने ते तिथे होते त्यांचा पूर्ण व्हिडिओ आहे. आणि मला वाचवताना मला माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला आणि माझे 6 गार्ड जे अंगरक्षक होते त्यांनी तेव्हा वाचवलं. खूप सारे खुर्च्या माझे महिला अंगरक्षकला लागल्या, पुरुषांना लागल्या जे माझे अंगरक्षक होते, जे गार्ड होते. आणि एकावर ते माझ्यावर थुकत होते, तर त्यांनी मला वाचवलं, तर त्यांच्या पूर्ण कपड्यावर त्यांनी थुकले. आणि या सगळे प्रकार जेव्हा झालं तर याच्यातून एकच स्पष्ट होते की देशामध्ये जे व्यक्ती आपले विचारांसाठी लढत आहे, जो विचार आपण घेऊन चालत आहे, ते विचार कोणीही स्पष्ट ठेवलं नाही पाहिजे. पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे लोक आहे आणि ते विचार घेऊन संविधानाला मानणारे लोक आहे. ते विचार घेऊन मी मैदानात आहे. कालही होती, आजही आणि पुढेही राहणार आहे. जर त्यांची भाषा असन कापण्याची तर आमची भाषा त्याच पद्धतीने राहील. आम्ही शांतनी बसणार आहे. आम्ही तो काळ गेला जेव्हा हिंदू शांततेने एक गालावर कोणी मारलं तो दूसरा गाल समोर करत होता. आज वो स्थिति नहीं है. अगर कोई एक गाल पे मारेगा तो 2 ज़रूर खाएगा और इसका उत्तर उसी तरीके से मिलेगा जो तरीका वो बता